शासकीय ऑफिसमध्ये हॅलो ऐवजी आता वंदे मातरम म्हणायचंय। सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली आहे। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तानं खास निर्णय त्यांनी घेतलाय। सांस्कृतिक खातं मिळाल्यानंतर हा त्यांचा पहिलाच निर्णय पाहायला मिळतोय। महत्त्वाची आणि तितकीच मोठी बातमी आपण पाहतोय। आजच खातेवाटप जाहीर झालंय आणि त्यानंतर हा पहिला निर्णय घेतल्याचं पाहायला मिळतंय। सुधीर मुनगंटीवार यांनी हा निर्णय घेतला। सांस्कृतिक कार्यमंत्री पदभार त्यांच्याकडे आहे आणि त्याच खात्याच्या अनुषंगाने त्यांनी हे हॅलो ऐवजी आता वंदे मातरम शासकीय ऑफिसमध्ये म्हणण्याचं सांगितलंय। सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणाच केली आहे। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तानं त्यांनी हा खास निर्णय घेतलाय। सांस्कृतिक खातं मिळाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच निर्णय पाहायला मिळतोय। सांस्कृतिक खातं मिळाल्यानंतर हा पहिलाच निर्णय सुधीर मुनगंटीवार यांनी घेतल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे चर्चा आहे कमी महत्वाची खाती देण्यात आल्याची, मात्र दुसरीकडे पहिलाच निर्णय घेतल्याचं मुनगंटीवारांकडून पाहायला मिळतंय। खाते वाटप झाल्याच्या काही तासातच हा पहिला निर्णय पाहायला मिळतोय। सुधीर मुनगंटीवार यांनी हा निर्णय घेतलेला आहे। शासकीय ऑफिसमध्ये आता हॅलो ऐवजी वंदे मातरम म्हणायचंय अशी घोषणा सुधीर मुनगंटीवारांनी केली आहे। सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी ही घोषणाच केली आहे। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तानं त्यांनी हा खास निर्णय घेतलाय आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार सध्या आपल्या सोबत आहेत, फोन लाईन वरनं जोडले गेलेले आहेत। सुधीरजी, काय नेमका हा निर्णय आहे आणि काय आजच घोषणा केली आहे? उद्या 15 ऑगस्ट आमच्यासाठी सर्वात उत्साह देणारा पवित्र दिवस। अमृत महोत्सवी वर्षामध्ये 18व्या शतकामध्ये दूरध्वनीच्या माध्यमातून सुरुवात हॅलो म्हणून व्हायची। आमच्या सर्वांसाठी वंदे मातरम हे आमचा उत्साह वाढवणारं, ऊर्जा निर्माण करणारं हे शब्द आहे। माझ्या दृष्टीने वंदे मातरम हे पद्य नाही, गीत नाही, कविता नाही, तर आमच्या सर्वांच्या हृदयातून सहजपणे देशभक्ती जागवणारे ते शब्द आहे। त्या शब्दाची ऊर्जा लक्षात घेऊन मी सांस्कृतिक मंत्रालयाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर पुढच्या 26 जानेवारी पर्यंत अभियान सुरू करतोय। या अभियानामध्ये पहिली सुरुवात ही सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये हॅलोच्या ऐवजी वंदे मातरम चा शब्द वापरून शुभारंभ व्हावा संवादाचा, आणि या संदर्भातला GR हा या आठवड्यामध्ये काढण्याचा मी निर्णय केला आहे। हा निर्णय आता सगळीकडे उद्यापासून लागू असणार आहे। सगळ्या शासकीय कार्यालयांसाठी हा निर्णय लागू असेल। साधारणतः आवाहन तर मी केलं आहे। GR जो आहे, जे परिपत्रक आहे, जे शासकीय निर्णय आहे, तो 18 तारखेला काढण्याचा निर्णय मी केला आहे। आणि म्हणून उद्यापासून कोणी म्हटलंच पाहिजे हे बंधन नाही, पण पुढच्या 26 जानेवारी पर्यंत प्रत्येकाची मानसिक तयारी ही व्हावी की वंदे मातरम पासूनच दूरध्वनी किंवा भ्रमणध्वनी याची सुरुवात संवादाची ही वंदे मातरमनी व्हावी। पण सुधीरजी, हा निर्णय किंवा ही जी तुम्ही केलेली घोषणा आहे ती कुठे वादात येईल किंवा यावरनं एक नवा वाद निर्माण होईल असं वाटतं? वंदे मातरम स्वातंत्र्यवीरांच्या उठात गए देशभक्ती जागवणाऱ्या शब्दावर जर वाद होत असेल तर मग अमृत महोत्सवी वर्षामध्ये तुमच्यासाठी माझ्यासाठी चिंतनाचा विषय असेल। वंदे मातरम या शब्दाचा आक्षेप असण्याचं कारण नाही। देशाच्या गृहमंत्री महोदयांच्या कार्यालयात तुम्ही जेव्हा दूरध्वनी करता तेव्हाही वंदे मातरम हेच शब्द ऐकू येतात। याबद्दल जर वाद होत असेल तर अमृत महोत्सवी वर्षामध्ये तुम्हाला मला सर्वांना चिंतन करण्याची आवश्यकता आहे। शासकीय कार्यालयात आणि इतरत्र कुठेही हा शब्द वापरण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत का? फक्त शासकीय कार्यालयातच हा 18 तारखेपासून, जसं तुम्ही म्हणालात की 18 तारखेला GR काढण्यात येणार आहे, तेव्हापासून हा लागू होईल? विधानसभेच्या अधिवेशनाची सुरुवात सुद्धा आम्ही वंदे मातरमनी करतो आणि विधानसभेमध्ये सुद्धा ही परंपरा राहिली आहे। शासकीय कार्यालयात वंदे मातरम या शब्दाचा उपयोग करावा आणि पुढच्या 26 जानेवारी पर्यंत एक महाअभियान वंदे मातरमचा आम्ही सुरू करतोय। सांस्कृतिक मंत्रालयाची पहिली बैठक मी 17 तारखेला घेतोय आणि पुढच्या 26 जानेवारी पर्यंत हा प्रयत्न असेल
की चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि गडचिरोलीपासून गडहिंग्लजपर्यंतच्या जनतेनी, लोकांनी, देशभक्तांनी, भारत मातेच्या सुपुत्रांनी या अभियानामध्ये सामील होत शेवटी स्वखुशीने या अभियानामध्ये सामील व्हायचं आहे. हो, नक्कीच. सुधीरजी, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. आणि हा आज खास निर्णय घेण्यात आलेला आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं. सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री, यांनी हा निर्णय घेतलाय. शासकीय ऑफिसमध्ये हॅलो ऐवजी आता वंदे मातरम म्हणण्याची घोषणा सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे